हे औषध दिलंय भो एक आणि बाकीच्या गोळ्या आहेत. आम्ही डॉक्टरांकडे जाऊन त्यांना म्हणलं बाबा 8 महिन्याचे, पण ते म्हणले थोडं लेट झालं त्याच्यामुळे आता हे चक्कर परत करावं लागेल तुम्हाला, परत 2 महिन्याने बोलवलंय. गौरी चला आता सकाळ सकाळी चहा पितोय. मी पण उठलोय, बाबा पण उठले, आजी पण उठले. मला जायचं संगमनेरला केसाच्या डॉक्टरकडं. आता असं विषय आहे की बाबा आपल्या गाडीवर नाही जायचं, एसटी जायचं. एसटी भेटली तर ठीक आहे आपल्याला. आता नाही आता भेटली, आता नाही भेटली पाहिजे. इकडं भेटन का बाबा? इकडे येतो हा, इकडे येतो नाही एसटी भेटन का म्हणलं? हा भेटन. बरं चला येतो भो जाऊन. लय इकडं का मग धूळ उठली एवढी? बापरे लय धूळ उठली. मी बी दिसतोय नीट काय माहिती. चला घेतो का नरेशान आले मोकळे. कळलं आता सोडलंय पण. बाबा बी उठलेत. चला बाबा. नगरची लागत नाही ना, आता नगरची लागली. आपली कधी लागायची काय संगमनेरवाडी. आता संगमनेर कुठे आहे? संगमनेर कुठे आहे बघा ना ते पाठी. 3 नंबरला आहे. नाशिक लागन म्हणजे नाशिक लागन इथंच लागन. नाशिक पण नाशिक इथंच आहे ना. नाशिक लागली गाडी. बाबा त्या तिथं होते, गेले आता. चला तिथं बाबा उभे. यात काम लय भारी झालं, नवीन गाडी भेटली. हो का? नवीन गाडी भेटली, लय भारी काम झालं. डोंगर लागले म्हणजे आलंय संगमनेर. 20 किलोमीटर राहिलं. 20. चला आलो भाऊ संगमनेर बस स्टँड. हॅलो. मला आता इथून 1 किलोमीटर आहे. चला भाऊ आता एखादं डुग्ग बघावं लागेल मला. काय मग डॉक्टरकडे जायला आहे तिथं डुग्गे. विचारून बघतो किती काय बघतो. उशीर झालाय मला एक. आता किती नंबर लागतोय काय माहिती आता. भेटली रिक्षा. किती किलोमीटर आहे तो? 1 किलोमीटर. पिझ्झा दरवेळेस प्रमाणे आपलं सिड्याने परवडतं. लिफ्टला आहे ना एवढी गर्दी असती, सिड्याने लवकर पोहोचतंय माणूस. चला आता डॉक्टरांची भेट घेऊ. काय म्हणतात बघू डॉक्टर. बघा तुम्हाला गर्दी दाखवतो आज किती गर्दी असते. किती बरे असं गेट आहे. गेटच्या इथं वर आहे लगेच. चला घेतो भेट डॉक्टरांची. काय म्हणतात बघू डॉक्टर. पोहोचलोय पण आता वेट करायला लावलाय मला. आज 4 वाजताची अपॉइंटमेंट होती. म्हणले 1 तास थांबतो म्हणून टोकन देतो. थांबलोय हो 1 तास. लागन बा आता शिक 35 टोकन चाललंय. आता किती वेळ त्याला थांबू बघू. आता 9:45 झाली. गाडी बी लागली पाहिजे परत. 11:30 टोकन भेटलंय फायनली. देतच नव्हते होते. बरं झालं भेटलं. 85 नंबरचं भेटलंय. आता चालू आहे 45वा नंबर. बघू आता कधी येतं. आज गर्दी नाही एवढी तशी. येऊ लवकर डॉक्टरकडून आलो. डॉक्टर नाही खावळा मला. 2 महिन्यांनी बोलवलं होतं, आलो 5 महिन्यांनी. डॉक्टरांकडे जाऊन त्यांना म्हणलं बाबा 8 महिन्याचे, पण ते म्हणले थोडं लेट झालं त्याच्यामुळे आता हे चक्कर परत करावं लागेल तुम्हाला, परत 2 महिन्यांनी बोलवलंय. इथं यायचं काही नाही बरं का, पण प्रवासाचं काही कंटाळ आहे तुम्हाला. चला आता हळूहळू एसटी बघू भेटते का नाही. चालत जावं लागतं काय मी स्टँडपर्यंत. इथून एखादं रिक्षा भेटली तर बरं होईल. बाकी पिशवीला भारी दिली भाऊ यावेळेस. हा काहीच विषय नाही करायचा. हे औषध दिलंय भाऊ एक आणि बाकीच्या गोळ्या आपल्या त्याच रेग्युलरच्या.
जाऊ हळू GST भेटली तर भेटली, नाही तर जाऊ चालत शावगावपर्यंत. बाबा 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 कधी जागा भेटायची. अरे शावगावच लागली. ओके मध्ये त्याला डायरेक्ट शावगाव भेटली गाडी. लय बरं झालंय. मला वाटलं 3 वाजता भेटली काय. डोकं दुख राहिलं. ज्यूस आहे का ज्यूस? ज्यूस आहे का? वडापाव वडापाव. एसटी खात्याची एक गोष्ट पडते बा. पेमेंट करायला चालू केले ते 1 नंबरमध्ये काम झालंय. 5 रुपये झंझट नाही, 10 रुपये नाही, काय टेन्शन नाही. पण एक अजून नाही भेटलं. ओके कटकट आदळी गाडी कटकट कटकट वाजतच आहे. आता वर्षात बसलोय बघा. बाबाला फोन केलाय, बाबा येते घ्यायला. भेटून गेला गाडी इथं. अरे बापरे. पोहोचलो शावगावला. बाबाला फोन केला पण बाबा अजून नाही आले. तू बघतो वाट बाबाची. मी थोडं पुढे गेलो का बाबा उठते सुटते. बघू आता वाट बाबांची. मी आईस्क्रीम घ्यायला गेलो होतो, बाबा तिथे आले. चला भूक लागली म्हणून घ्यायला गेलो आईस्क्रीम. पाहिजे ना गाडी हा नाही, मी उतरले गेलो तर आले तुम्ही. मला वाटलं काय माहित किती वेळ लागतो, त्यामुळे म्हणलं घेऊन या आईस्क्रीम. कुठून आणली? चला ना घरी घेऊन जाऊ आपण. आजीला आणली मला तिथून मग मेहर आले तिथून. अहो इतका लांब गेलता का? लय लांब आहे ते. मी हलवाला चला आईस्क्रीम घेऊन येऊ आपण. काय चल 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 चल. अयो काय काय झालं काय झालं काय झालं काय झालं हा काय झालं. गौरी येडबीड लागलं का? वय बाहेर 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 वय ना. बरं झालं 2 पिशवे लावले होते, फोडलं होतं हिने. बाहेर वय म्हणलं तर काय तुला काय कळा ना काय. तिकडं बाहेर नाही म्हणलं जरा मी. या डेवानीच करी ती. इकडे चल. मग काय घुसली होती राजा आमच्या याच्यात. ती कशी हे करीत होती आता ऐकतच नाही. रगील झाली रगील मारण्याची रगील झालेली ती. तुम्ही घास आणू आईस्क्रीम काढा बरं त्यातली. तिथे तो आजीला बघ तिकडं नाही खायचे ते तिथं. जरा फ्रीज मध्ये ठेवा दे. उपवास आहे पण ते चालतात त्याला. हा उपवासाला चलत. कधी आले कोणले होते? दरवाजा तर बंद करायचा. गौरी तर घुसली पार. मला येडी ती. हा घरी पल्लू 5 झाली. ती फोन करून राहील तुम्हाला. तुम्ही फोन उचले ना, काहीच उचली ना. केले का? आणि वाळू नाही घातली का? आता उद्या त्याला वाफ मग वाळू घालायचं. हा वाफ द्यायची. बर चाल लवकर पल्लू फोन. मग मी आता पल्लू 5 झाली. पल्लू तुला कॉंग्रॅच्युलेशन. कितवीला गेली? 3rd इयरला गेली. दाताचा दवाखाना. चला तर मग मंडळी आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू. आता आहे ना घास घेऊन जावं लागेल.
लय आवडू राहिली ती तिकडं माईना आपली. तुम्ही जर आतापर्यंत व्हिडिओ बघत असले तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर असला तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय.